नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, 3 तलाक कायदा असेल किंवा CAA असेल, NRC असेल, हे नरेंद्र मोदींच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींची हालचाल झाली. मग आता 3 तलाक विरोधी जो कायदा आहे तो सुद्धा अक्षरशः ज्यावेळेस राजीव गांधींचं सरकार होतं आणि शहाबानो या महिलेच्या बाबतीत जो काही प्रकार घडला होता, खरं तर सुप्रीम कोर्टाने या शहाबानोला न्याय दिला होता. पण काँग्रेसच्या राजीव गांधींच्या या सरकारने सुप्रीम कोर्टातला हा कायदाच संसदेमध्ये त्याच्या विरोधात वेगळा कायदा करून शहाबानोवर अन्याय केला. या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्ञात आहे. आणि गोरगरीब महिलांवर जे अत्याचार, मग त्या मुस्लिम महिला असो नाही तर कुठल्याही असो, 3 शब्दात 3 वेळा तलाक तलाक जर म्हटलं तर त्या महिलेला सोडचिठ्ठी व्हायची आणि त्या महिलेंवर अत्याचार व्हायचा. मग कदाचित तुम्ही पोस्टाने एखाद्या महिलेला 3 तलाक देऊ शकतात, व्हॉट्सअपवर, रागात, कधीकधी झोपेत, अशा प्रकारच्या कुप्रथा त्याच्यातून अनेक गोरगरीब महिला भरडल्या गेल्या, अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. आणि या सगळ्या गोष्टी काही जे कट्टर धर्मांध जे लोक, मग त्यांनी 4-4 बायका करायच्या, 8-8 बायका करायच्या, हे आमच्या धर्मात आहे, हे आमच्या कायद्यात आहे, हे शरियात आहे, अशा प्रकारचे गैरसमज आणि अशा प्रकारच्या अंधश्रद्धा देशामध्ये पसरवायच्या. आणि याला सुद्धा काही आपले राजकीय पक्ष फक्त त्यांच्या मतांसाठी बळी गेले. आणि मग त्यांनी महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलला. मग त्या महिला किती प्रताडित होत्या, त्यांच्यावर किती अत्याचार होते, महिलांचं किती नुकसान होते, काही यांना काही घेणं देणं नाही. यांना यांच्या मतांसाठी, पुरुषांच्या मतांसाठी, मग महिलांच्या कुठल्याही अस्मितेचा म्हणा किंवा महिलांच्या सन्मानाचा कुठलाही या लोकांनी विचार केला नाही. आज जे काही इंडी आघाडीमध्ये काही घटक दल पक्ष आहे, जे मोदींना हरवण्यासाठी सज्ज आहे, ज्यांना मोदींना हरवायचे कारण त्यांची आज दुकानं बंद व्हायची वेळ आली, हे सगळे पक्ष, मग 3 तलाक विरोधी कायदा असेल, CAA असेल किंवा NRC असेल, या सगळ्या कायद्यांच्या विरोधात यांनी संसदेमध्ये आपलं मतदान केलेले. गोरगरीब महिलांचं किती नुकसान होते यांना त्याच्याशी काही मतलब नाही. यांना फक्त आपले वोट बँक आणि आपली वोट बँक याच्यासाठी फक्त काम करायचं. आणि CAA सारखा इतका जे काही आपल्याकडं हिंदू किंवा सिख झालं, बौद्ध झालं किंवा पारसी झालं, जे अल्पसंख्याक लोक जे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशामध्ये जेव्हा भारताची आणि पाकिस्तानची फाळणी झाली त्यावेळेस जे काही अल्पसंख्याक लोक या 3 देशांमध्ये अडकून पडलेत आणि त्यांच्यावर अनेक प्रकारचे अत्याचार झाले, त्याच्यासाठी जो CAA कायदा आणला, नागरिक संशोधन कायदा, त्या लोकांना भारतात येता येईल. आणि ते 2014च्या अगोदर आलेले लोक आहे ऑलरेडी, आता नाही, 2014च्या अगोदरच भारतामध्ये येऊन ते शरणार्थी भारताचं नागरिकत्व मागतात आहे. अशा लोकांना, जे तिकडं अल्पसंख्याक आहे आणि प्रताडित झाले, त्यांच्यावर असंख्य अन्याय झाले, अशा लोकांना देशाचं नागरिकत्व द्यायचे, त्याच्यासाठी जो CAA कायदा आणला, त्या कायद्याला सुद्धा या लोकांनी विरोध केला.
NRC सारखा कायदा, NRCचा विरोध करण्यासाठी अक्षरशः शाहीनबाग सारखं 7-8 महिन्याचं रोड रोको आंदोलन सुद्धा झालं. अनेक प्रकारच्या हिंसा यातून झाल्या. दगडफेक दिल्लीमध्ये अनेकांचे खून झाले, मर्डर झाले, अनेक जाळपोळी झाल्या. सगळ्या चांगल्या कायद्यांच्या विरोधात हे इंडी आघाडीतील घटक दल विरोध करत असतात. मग आता आपण बघितलं असेल की महाराष्ट्रात सुद्धा असे काही घटक दल आहे. मग उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील किंवा हे काँग्रेसचे नेते असतील. आता आपल्याला तर विशेष वाटते की एक महिला खासदार जे महिलांचं प्रतिनिधित्व करतात, की बारामतीच्या खासदार स्वतःला अगदी संसद रत्न म्हणवून घेतात. कुठल्या संस्थेने यांना संसद रत्न पुरस्कार दिले काय माहीत नाही, पण संसदेमध्ये हिंदी, इंग्लिश, मराठीतून भाषणं ठोकतात आणि महिलांच्या बाबतीत आणि CA झालं, NRC बाबत झालं, यांचे विचार किती खालच्या पातळीचे ते सुद्धा एकदा बघून घ्या. और मुझे मेरे बुरखे का बहुत अभिमान है. मुझे इतना अच्छा लगा वो सुन के इसे कह रही है. हमारी एक ही मांग है कि हमें NRC और CAA देश में नहीं चाहिए. ये हमारी मन की बात है कि ट्रिपल तलाक से ये जेल वेल जाना नहीं चाहिए. कैसा भी मेरा पति है वो मेरा है और मेरे बच्चों का बाप है, उसको कोई जेल में नहीं डाल सकता. तेव्हा सुप्रियाताई सुळे ह्या म्हणतात ते की त्यांनी तलाक जरी दिला तर तो माझा नवरा आहे आणि मग तो कसा आहे असू द्या, त्याने किती अन्याय केला तर नवरा आहे तो. अशा पद्धतीचं या सुप्रियाताईंचं वर्तन आणि सुप्रियाताईंचं हे जे काही वक्तव्य हे किती गोरगरीब महिला, मुस्लिम महिलांच्या विरोधी हे लक्षात येईल. यांना यांच्या मतांच्या पलीकडं काहीच दिसत नाही. महिलांना किती अन्याय होतोय. आता महिला ज्यावेळेस जो पुरुष त्या महिलेला तलाक देईल, त्या महिलेबरोबर फारकत घेईल, त्यावेळेस तो तिच्याकडे कशाला लक्ष देईल, तिच्या मुलाबाळांकडे कशाला लक्ष देईल. आणि सुप्रियाताईंचं असं म्हणणं आहे की जरी फारकत झाली तरी तो तिचा नवरा आहे, मग तिला कसा आहे असू द्या, पण तिचा नवरा आहे हे म्हणण्याचं नेमकं त्यातून साध्य काय करायचे. म्हणजे लोकांनी 4-4 बायका करायच्या आणि ज्या महिलेला प्रताडित केले, तिच्यावर हे सगळे प्रसंग आले, तिला तलाक दिलाय, सोड चिठ्ठी दिली, तिने बाकी म्हणत राहायचं की माझा नवरा आहे, तो जेलमध्ये कशाला जायला पाहिजे, कसा आहे असू द्या पण तो माझा नवरा आहे, मला फारकत जरी दिली तरी पण त्यांनी जेलमध्ये नाही जायचं, सरकारने त्याला जेलमध्ये कशाला टाकायचं. म्हणजे मुसलमान पुरुषाने किती अन्याय केला तर त्याला जेल नको, तो कसाही असू द्या, त्याला जेलची काय गरज आहे, माझा नवरा आहे. खरं तर सुप्रियाताईंनी या सगळ्या गोरगरीब महिलांच्या बाबतीत कधीतरी विचार करायला पाहिजे की एखाद्या तलाकशुदा महिलाला किंवा महिलेच्या घरी जाऊन की तिच्या बाबतीत तिच्यावर अन्याय झाल्यावर तिची परिस्थिती काय, ती जगते कशी, ती खाते काय, तिच्या मुलाबाळांना ती पोचते कशी, याचा बारीक अभ्यास सुद्धा सुप्रियाताईंनी कधीतरी केला पाहिजे. फक्त हे बेगडी प्रेम दाखवायचं आणि NRC नको, CA नको, आपला देश असा आहे, आपला देश तसा आहे, या महिला तशा आहे, माझा नवरा कशाला जेलमध्ये जायला पाहिजे, माझा नवरा आहे तो, हे सगळं भोळसाळं बोलायचं आणि आपल्या मतांवर आपला डोळा ठेवायचा. इतकी लाचारी अक्षरशः सुप्रियाताईंवर आली. मतं मागा तुम्ही, मतं मागायचा, देशामध्ये कुठल्या पक्षाचा प्रचार करायचा सगळ्यांना अधिकार आहे, पण त्यासाठी कोणाचं तरी नुकसान, कोणाच्या तरी प्रपंचाचा सत्यानाश किंवा कोणाच्या तरी प्रपंचाचा उद्ध्वस्त होणार आहे. आणि अशाही वेळेस आपण कशाचं समर्थन करतोय की मुस्लिम पुरुष हा तुरुंगात गेला नाही पाहिजे, त्यांनी 10 वेळा जरी फारकती दिल्या तरी तो माझा नवरा आहे असं त्या महिलेने म्हणायचं.
आणि त्याला बाकी कुठली शिक्षा नाही झाली पाहिजे, ही कुठली नीती, ही कुठला प्रचार, हा कुठला अन्याय न्याय, ह्या सगळ्या गोष्टी सुप्रियाताईंनी खरं तर सांगायला पाहिजे की एखादा पुरुष अन्याय करणार, वारंवार 10 बायकांना फारकती देणार आणि त्याला बाकी कोर्टाने शिक्षा द्यायची नाही, त्याला जेलमध्ये टाकायचं नाही, हा कुठला न्याय आहे? कशाचं घोतक आहे तुम्ही? कशासाठी हे सगळं? म्हणजे लोकांनी, महिलांनी, गोरगरीब महिलांनी न्यायाकडे कधी बघायचं का नाही? त्यांना न्याय त्यांच्या आयुष्यात कधी मिळणार आहेत का नाही? आणि तुमच्यासारख्या राजकारण्यांनी जर महिलांना, ज्या तुम्ही संसदेमध्ये स्वतःला संसदपटू समजतात, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन या गोरगरिबांचा काय होणार? की आपले प्रतिनिधी संसदेत जाऊन आपल्या विरोधात बोलतात. आपल्याला न्याय देण्यासाठी ज्यांची भूमिका पाहिजे, महिला खासदाराची महिलेच्या प्रती काय भूमिका पाहिजे, तुम्ही महिलांच्या प्रती इतकी तुमची असंवेदनशील भाषा किंवा अतिशय विकृत असं जे काही तुमचं जे काही लेक्चर, आणि त्याच्यामुळं लोकांच्या आयुष्यामध्ये जर अंधार येणार असेल तर अशा वक्तव्याचा निश्चित निषेध झाला पाहिजे. आणि या लोकांना एक धडा कोणीतरी लवकर शिकवला पाहिजे. कारण महिलांच्या प्रती यांचं प्रेम फक्त बेगडी प्रेम, आणि यांना फक्त यांचा मतांवर डोळा, हेच आपल्याला यातून स्पष्ट करायचं होतं. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.